एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि सर्वांना विनंती आहे थोडं ताठ बसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम शांति शांति शांति. माझिया शिवरायांचा अंश आहे. माझिया रक्तात काही शिवरायांचा अंश आहे. तानाजी बाजी येसाजींचा तोच माझा वंश आहे. घेतले हे वेड आम्ही बदलण्यात नाही दिशा. घेतले हे वेड आम्ही बदलण्यात नाही दिशा. पेटलेल्या काळजावर शाहिरीचा दंश आहे. माझिया रक्तात काही शिवरायांचा अंश आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो. ज्या मावळ्यांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या क्रांतीवीरांनी या मातीसाठी आपलं रक्त सांडलं त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि त्या आदि माया आदि शक्तीला आवाहन करतो. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी ये. महाराष्ट्राच्या गंगांनो या, कृष्णा गोदा पवनांनो या, दूध सागरा हे साळत ये, राजापूरच्या ये गंगे ये, सहस्र शीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांसह सात पुड्या ये, किल्ल्यांच्या पटकोटांनो या, प्रचंड अवघड बोळगांनो या, जलदुर्गांनो दर्यासह या, तुफान गर्द तलाटांनो या, सप्त सागरांनो देवदेवतांनो संत सज्जनांनो, 96 कुळीच्या कुळवंतांनो, मराठ मंडळींनो अवघे अवघे या. मी शिवशाहीर संतोष साळुंखे आज श्री महागणपतीच्या चरणी या रांजण गावात मराठ्यांचा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना या रांजण गावात शिवाजी राजांचं चरित महाराष्ट्र रसात गातोय. तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या. अवघे अवघे या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
मोलाची झुम झुम छनन साथ दिलाया घुंगराच्या मोलाची यमुनाचा सरकार मानतो ही जयंती आवली कृपेचं दान द्यावली हे आवली कृपेचं दान द्यावली हे आवली कृपेचं दान द्यावली या भारतवर्षामध्ये आपल्याला जन्म मिळाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ही काही साधी सुधी गोष्ट नाही कारण संतांनी सुद्धा सांगून ठेवलं की भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती या राष्ट्रामध्ये जन्म मिळणं ही परम भाग्याची संपत्ती आहे आणि आपण त्यातल्या त्यात महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो ज्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेची समीक्षा करणारा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी आणि ईश्वराकडे पसायदान मागितलं ते विश्वाच्या कल्याणाचं जगाच्या कल्याणाचं चराचराच्या कल्याणाचं माऊलींनी स्वतःपुरता विचार नाही केला स्वतःपुरतं नाही मागितलं स्वतःच्या भावंडांपुरतं गावापुरतं तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं राज्यापुरतं देशापुरतंही नाही मागितलं तर अवघ्या विश्वाचं कल्याण अवघ्या चराचराचं कल्याण ईश्वराकडे मागितलं इतका पवित्र आणि इतका मोठा विचार करणारी ही भूमी आहे आणि याच भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी माणसानं जगावं कसं वागावं कसं हे मानवी जीवनाचं तत्वज्ञान आपल्या अभंगांमध्ये बांधून अगदी सोप्या शब्दात ज्ञानाचे दरवाजे तुमच्या आमच्यासाठी उघडे केले परंतु जगाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या याच संस्कृतीवरती जेव्हा परकीयांचा घाला आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या मातीतले रांगडे मावळे हातात तलवारी घेऊन पुढे आले आणि मातीसाठी कसं उभं राहायचं मातीसाठी कसं लढायचं कसं मारायचं कसं मरायचं याचं उदाहरण अवघ्या जगाला दाखवून दिलं असा आमचा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रातून अनेक समाज सुधारक जन्माला आले महात्मा बसवेश्वर महाराज संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत भगवान बाबा या सर्व महामानवांना वंदन करून या महाराष्ट्र भूमीला वंदन करूया कवी राजा बडे यांनी लिहिलेलं महाराष्ट्राचं गुणगान मागच्या वर्षीच महाराष्ट्र शासनानं राज्यगीत म्हणून स्वीकारलं तेच महाराष्ट्र गीत आपणा सर्वांच्या समक्ष सादर करतोय एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा
शिवाजी महाराज की शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत ज्ञान गोविंद रणधुरंधर सर्जा छत्रपती संभाजी महाराज की सह्याद्रीचा शिवशंभूराजा दरी दरीतून गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. सगळ्यांना गाणं ऐकायला आलं असेल, आवडलं असेल तर सगळ्यांनीच टाळ्या वाजवायला हरकत नाही. या ठिकाणी मराठ्यांचं हे भगवं वादळ दिल्लीत घुसण्यासाठी सज्ज असताना, एक एक पाऊल पुढे टाकत असताना आजचा हा मुक्काम श्री क्षेत्र रांजणगाव या ठिकाणी हा तिसरा मुक्काम होतोय. इथल्या संयोजकांनी जी काही या सभेची तयारी केलेली आहे, या मुक्कामाची सोय केलेली आहे, यासाठी या सर्व संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संबंध महाराष्ट्रातील सकल मराठा समाज श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपली संवैधानिक मागणी सरकारच्या समोर ठेवत आहे. आणि आता आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी हा निर्णायक लढा लढत आहे. खरं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून या मातीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राष्ट्राचा उद्धार केला. हे करत असताना हा मराठा समाज कायम लढत राहिला राष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी. प्रत्येक शत्रूला छातीवर घेण्याचं धाडस ज्यांच्या काळजामध्ये आहे असा हा मराठा समाज. जेव्हा तो अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानाहून लाखोंची फौज घेऊन आला, हा देश गिळंकृत करण्यासाठी आला, तेव्हा कोणीच बाहेर पडलं नाही. बाहेर पडला तो फक्त मराठा. लाखोंचं बलिदान दिलं, परंतु त्या अहमद शाह अब्दालीला दिल्लीचं तख्त जिंकूनही दिलं. अशा प्रकारची ही आमची लढवय्या जमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं लढणारी, परंतु आज त्यांच्यावरती आरक्षण मागण्याची वेळ आली. खरं तर महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये 288 पैकी 150 आमदार आपण दरवेळेस विधान भवनामध्ये पाठवतो, दिल्लीला खासदार पाठवतो, परंतु आपल्या बाजूने बोलायला कोणीच तयार नाही. ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा विषय समोर येतो तेव्हा हे सगळे आपल्याला, आपल्याच समाजाला कसं येड्यात काढायचं ह्याच्यासाठी आपलं डोकं लावतात. काय म्हणतात? ओबीसीला धक्का न लावता, ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देऊ. पण ह्यांच्या डोक्यात हे शिरत नाही की अरे आम्ही ओबीसीच आहोत, आम्हीच अगोदर ओबीसी मध्ये होतो, आम्हालाच बाहेर काढलं गेलं आणि पुन्हा नव्यानं रचना केली गेली, तेव्हा दुसऱ्या जातींना आत घेतलं गेलं, पण आम्हाला मात्र बाहेर ठेवलं घेतलं. ज्यांना आत घेतलं त्यांच्याबद्दल आमचा जराही राग नाही, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. पण आम्हाला बाहेर ठेवलं याचा मात्र राग आहे. आणि तो राग दुसऱ्या कुणावर नाही, तर आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून, आम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना मत दिलं, ज्यांना अधिकारानं विधान भवनामध्ये पाठवलं, त्यांच्यावरती आमचा राग आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं
उपोषण मागे घेतलं पाहिजे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एकटे आमदार बच्चू कडू सोडले तर एकही नेता, कुठल्याच पक्षाचा एकही नेता हे मान्य करायला तयार नाही की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे. आज आमच्या जातीचे पुरावे शोधत असताना 54 लाखाहून अधिक पुरावे सापडले, तरी सुद्धा अजूनही एकाचंही तोंड उचकटत नाही हे म्हणायला की अरे बाबा, कुणबी आणि मराठी हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत. आणि म्हणून श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता हे सामान्य घरातले मराठ्यांचे पोरं बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराज की हा नारा आमच्या ओठावरती आहे. आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असतो तिथं पराभव शक्यच नाही. म्हणून कुणीही आडवा आला तर आरक्षण तर घेणारच. आणि म्हणून जगामध्ये आमचं दुःख कोणी जाणलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं. आमचं दुःख जाणलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी जाणलं. आमचं दुःख जाणलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जाणलं. आणि म्हणून ज्या वेळेस या भारतवर्षामध्ये पहिल्यांदा आरक्षण ही संकल्पना राबवली गेली 1902 साली, या आरक्षणाचा लाभ पहिल्यांदा मराठ्यांना दिला गेला. कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना माहिती होतं मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि ज्यांनी ही संकल्पना राबवली त्यांच्याच समाजाला आज आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे आणि सांगितलं जात आहे आम्ही आमच्या ताटातलं देणार नाही. अरे पण तुमच्या समोर ताट वाढली कुणी? तुमच्या समोर ताट ठेवलं कुणी? तुमच्या ताटात भाकरी टाकली कुणी? याचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आता लढायचं. आता हा निर्णायक लढा, हा लढा काही 2-4 वर्षात सुरू झालेला नाही, 1-2 महिन्यात सुरू झालेला नाही, तर 45 वर्षांपासून माझा समाज आरक्षणासाठी लढतोय. माननीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा लढा उभा केला आणि त्यांनी शपथ घेतली माझ्या समाजाला उद्याचा सूर्य उगवेपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही. आणि या स्वाभिमानी नेत्यानं स्वतःच्या डोळ्यात, स्वतःच्या डोक्यात, स्वतःच्या हातानं गोळी मारून घेतली. हा स्वाभिमानी समाज आहे. आणि केवळ आमचा स्वाभिमान लढला म्हणून आम्हाला आरक्षण मिळायला उशीर लागतोय. पण आता स्वाभिमानानं, जिद्दीनं, छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेल्या निष्ठेनं आणि श्री मनोज दादा जरांगे पाटील या नेतृत्वावर असलेल्या विश्वासानं आम्ही लढायला सिद्ध झालोय. आता एक तर आरक्षण द्या, नाहीतर सगळे माघारी या. हे जे पाठवले होते ना हक्कानं, सगळे माघारी या. एकालाही दारात थांबू द्यायचं नाही, अजिबात नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊया. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी साधा सुद्धा शब्द नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी महामंत्र आहे. आणि जगातला एकमेव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. खर तर आपले लोक म्हणजे आपलेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले काही विशेषण आजच्या लुंग्या सुंग्या नेत्यांसाठी वापरतात. पण जगात एकच जाणता राजा झाला, ते म्हणजे तुमचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सगळं कसं आनंदी आनंदात होतं, प्रत्येक जण सुखात होता हे सांगणारा गीत आपल्या समोर सादर करतोय. आवाज बसलेला आहे त्यामुळे चुकलं हुकलं तर तुम्ही समजून घ्या. शिवकाळात नांदत होती अहो सुखात सारी प्रजा, अहो सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा,
पत होती शिवाची तलवार महाराष्ट्राला घडविणारा घरात शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा घरात शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा घरात शिल्पकार हे लख झमझम तळपत होती शिवाची तलवार महाराष्ट्राला घडविणारा घरात शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा घरात शिल्पकार मानाचा हा करुण मुद्रा मानाचा हा करुण मुद्रा करती सारे तुझ्या अहो करती सारे तुझ्या म्हणून म्हणती शिवाजी माझा दान तारा दान म्हणून म्हणती शिवाजी माझा दान तारा दान म्हणून म्हणती शिवाजी माझा दान तारा दान नाही व्याला कुणाच्या
हात वर, टाळ्या वाजवत सगळे सगळे उभे असलेले सुद्धा, आणि माझ्या पाठीमागे म्हणायचे, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. थोडं ताला सुरात, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. पाठीमाग, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. ढोलकीचा फक्त मॉनिटरला आवाज वाढला.